कुणाचा? वीर शिवकाशी अमर रहे. वीर शिवकाशी अमर रहे. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. यांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की स्वराज की बलदंड बाजी प्रभु देशपांडे की बलदंड फुलाजी प्रभु देशपांडे की शंभू सिंह जाधव की विठोजी काटे की दायाजी बांदल की ज्योत्याजी केसरकर की जय भवानी हर हर यरकोट यरकोट ज्योतिबाच्या नावानं काळभैरीच्या नावानं आई अमाईच्या नावानं आई तुळजाभवानीच्या नावानं आई अंबामातेच्या नावानं आई वाघजाईच्या नावानं हर 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 बोलो भारत माता की शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी. मी शिवाकाशीच बोलतोय. होय, तोच की ज्याला तुम्ही नरवीर स्वामिनिष्ठ शिवाकाशीत या नावाने ओळखताय. मला ही उपाधी माझ्या राजामुळे मिळाली. महाराजांमुळे मी नरवीर झालो. माझा जन्म याच नेबापूर गावातील नाभिक कुटुंबात झाला. मी मेहनतीने माझे शरीर कमावले. कुस्ती खेळणे, दानपट्टा चालवणे हा माझा दिनक्रम होता. शत्रूच्या गोठ्यातून माहिती काढण्यात देखील मी तरबेज होतो. माझं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मी हुबेहूब महाराजांसारखा दिसत होतो. दिनांक 2 मार्च 1660 ला आदिलशाहीच्या आदेशानुसार सिद्धी जोहरनं पन्हाळ्याला वेढा दिला. अगदी त्याच वेळी राजे पन्हाळगडवर होते. कित्येक दिवस वेढा होता. वेढा उठण्याची काहीच चिन्हे दिसत नव्हती. महाराजांना जास्त दिवस किल्ल्यावर थांबणे धोक्याचे होते. अंबरखान्यातील धान्याचा साठा संपत आला होता. वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी महाराजांनी एक युक्ती केली आणि विशाळगडकडे रवाना व्हायचे ठरवले. निश्चित केले. मला बोलावून घेतले. शिवरायांचा पोशाख मी चढवला. अंगात वीरश्री संचारली. नमस्कार, मी आनंदा रघुनाथ काशीद, वीर शिवा काशीद यांचे थेट 13वे वंशज. आज या ठिकाणी न्यू हायस्कूल नेबापूर या ठिकाणचे सर्व विद्यार्थिनी या ठिकाणी आलेत. शिवा काशीदांच्या समाधीस्थळी आलेत व त्यांनी विनंती केली की शिवा काशीदांचा इतिहास सांगण्याबद्दल. आणि तो इतिहास मी त्यांना सांगितला. शिवा काशीद आणि पन्हाळगड या विषयीचा मी इतिहास सांगितला आणि तो इतिहासामध्ये देव, देश, धर्म, संस्कृती व लोकांच्या कल्याणाचं कार्य का आपल्यातून घडावं असं मी प्रेरित करण्याचं काम विद्यार्थ्यांसाठी केलं आणि ते त्यांना आवडलं. आणि त्यांच्याकडून सुद्धा देव, देश, धर्म टिकवण्याचं, लोकांच्या कल्याणाचं कार्य घडल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी जे तिथीप्रमाणे शिवा काशीदांच्या पुण्यतिथीला ते आलेत आणि त्यांना हा इतिहास सांगण्याचं भाग्य मला लाभलं. असं या दोन्ही गोष्टीसाठी मी त्या शाळेचं, विद्यार्थ्यांचं व शिक्षकांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.